सोलापुरातल्या कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे। आंदोलकांची गाडी अडवल्यावर पवारांनी आरक्षणाला पाठिंबा असल्याची भूमिका मांडल्याचं कळतंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुनील, नेमकं काय घडलं? आज शरद पवार हे बार्शी येथे दौऱ्यावर आहेत। आज सकाळी थोड्या वेळापूर्वी टेंभुर्णीकडनं कुर्डुवाडीकडे मार्गावर जाताना शिराळा या गावापाशी मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवली होती आणि पवारांना गाडी थांबवून तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली। मात्र पवारांनी यावेळेला माझा पाठिंबा आहे एवढे मोजके शब्द बोलून तिथनं गाडी काढून निघून गेलेले आहेत। मात्र यावेळेला पवारांचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते, मराठा आंदोलक सगळेच एकत्र होते। सगळ्यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीत घोषणा दिलेल्या आहेत आणि पवारांची गाडी आता तिथून कुर्डुवाडीकडे निघून गेलेली आहे। थोड्या वेळात ते बार्शीत पोहोचणार आहेत। मात्र ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय आता वाढत चाललेला आहे त्यात वेगवेगळे पक्षही आपली बाजू त्या पद्धतीनं मांडतायत आणि त्यामुळे मनसेचे सागर लोकरे यांनी ही गाडी अडवलेली आहे। प्रज्ञा। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।